गेली का तुझी बहीण गावाली? सांगत नाही मी जातो का काही आंबे गिंबे नाही आणले असते काय रसगीस करायसाठी? गावाला काय गेली होती? त्या मीरा सोबत गेली बापा. कुठं गेली आणि काय गेली तर मलाच तरी सांगून राहिली, तर तुम्हाला काय सांगन ते? हा, लय शाईनी झाली ते. कायले आली काय माहित बापा. मी बोलावलं तिला चांगल्या कामासाठी आणि ते म्हटलं इथे येऊन जास्तीचे कामं करून राहिली. तुमची पुतणी तशीच आणि ही तशी, दोघी सारख्याच झाल्या त्या आता. काऊन काय झालं तिला? माझ्या पुतणीले चांगली आहे ते पोरगी. हा, कोणाच्या लेण्यात नाही देण्यात नाही म्हटलं. कायले तिला खराब म्हणून राहिली तू? जास्त तिचं सत्यानाश करायला लागली होती. मी जाऊन पाहतो कुठं गेला ना काय गेला तर विचारतो बापा. नाही तर आणन आफत. माझे आई बाबा मलाच बोलन तुझ्या घरी आली म्हणून, तुझी बहीण म्हणून, आणि तू याकून लक्ष नाही देणं झालं काय म्हणून. जाऊन पाय विचारून पाय. असं नाही तर घरी असन त्या मीरा सोबत बसली असन ते. आता पोरगी आहे ते, दोघी सारख्या सारख्या आहे तर बसते गोष्टी करते. इथं काय करून इथं कोणासोबत बोलणार आहे? नाही घरी नाही आहे ती, त्या कुठं तरी गेल्या आहे. हा, मला का नाही तिनं सांगितलं नाही. मी तिला विचारलं बरं कुठं चालली हो म्हटलं, तर तुला काही सांगणं जरुरी आहे काय म्हणे. अशी म्हणे मला ते आली म्हणजे तुम्ही मना बरं तिला जाणं म्हणा तुझ्या गावाले. म्हणजा बरं असे. लय हुशार आहे तू. एकटं ते येत नाही कितकाली दिवस. हा, मी असं म्हणू काय म्हणन ते मले का जवळने हाकललं म्हणून साईले हाकलणं शोभन काय मले सांग? हा, तू तर राहशील बाजूले, मग नाव करून देशील समोर. मग थांबा मी जाऊन पाहतो ते काय करून राहिली तर पाहतो. तुमच्या भावजाईनं तिच्या कानं भरले वाटते आता. हा, कुठचं पोरग पाहतो म्हणून तिच्यासाठी. गावाला जाऊ नको म्हणे, इथंच थांब, इथंच ते लग्न लावून देतो आम्ही, त्यासाठी चांगले पोरं पाहतो. हा, तर ते तशीच टपली आहे म्हटलं. तर त्याच्यावर त्याच ऐकून राहिली, मग तर बिलकुल ऐकून नाही राहिली ते आता. विचारायला लागत मग वहिनीले कोण असं म्हणून राहिल्या त्या तो. थांबा पहिले मी येतो, जराशी जाऊन येतो तिथून. तूच कायले मी येतो ना. नाही तुम्ही नका येऊ, मी एकटीच जातो. विचारपूस करून येतो तिथून जराशी. अजून मागं येईन आणि मी काही बोलन त्याला, त्या काही बोलन मला, तर अजून माझ्या बहिणीची गोष्ट माहीत होऊन जाईल फालतू. आणि काय आहे काय नाही अजून म्हणून ती बहीण अशीच आहे काय म्हणून. हे कोण मला म्हणते येऊ नको म्हणून? काय गोष्ट आहे? जाऊनच पाहतो ना मी. मला येऊ नको म्हटल्यावर तर मग मी अजूनच जातो. ये म्हटलं असतं तर भले नाही गेलो असतं. आता तसंही मला जीवावर येऊन राहिलं होतं, पण आता तर जाऊनच पाहतो मी. काय गोष्ट आहे तर येऊ नको म्हटलं ना, जाऊनच पाहतो काय आहे तो. दूरच उभा राहतो इकडे. जाऊ बाई, ह्या पोरी कुठे गेल्या? बाहेर गेल्या का घरीच आहे? बाहेर गेल्या त्या, घरी नाही आहे काही, लय वेळच्या गेल्या. हो, तर कुठं गेल्या सांगितलं काय त्यानं काही? अहो त्या ब्युटी पार्लर मध्ये गेल्या ना बाई. तुला सांगितलं नाही का शुभांगीनं चाललो म्हणून आम्ही? नाही गड्या, तिनं काहीच नाही सांगितलं. तयारी केली, चप्पल घातली आणि निघाली. मी आली तिच्या मागं मी विचारायचा प्रयत्न केला तिला, पण तिनं मला काहीच नाही सांगितलं. तिला आवाजही दिला मी मागून, पण काय माहित बाबा तिला काय झालं ना काय नाही तर. अहो ते मीरा सोबत गेली, मीराले समजत नाही ना त्या ब्युटी पार्लर मधलं काही. आता तुझी बहीण कशी तिच्यापेक्षा मोठी आहे, लय डाव जाऊन आली, तिला माहिती आहे काय करायला लागते काय नाही, म्हणून ते तिला घेऊन गेली सोबत. हा, ब्युटी पार्लर मध्ये गेली का? असं आता काय करते बाबा मीरा? तशीच तर एवढी पांढरी आहे, अजून किती पांढरी बनते बाबा. तिथं काय फक्त पांढरच वाले जाते काय? अरे कोणी कोणी केस ते बरोबर करायला गेली पोरगी. हा, जरासं आता करतेच पोरी बारीचं काम आहे, आपल्याला थोडी समजते त्याच्यातलं. येईन ना आता घंटाभरात. हा, हे जात असते ना, शुभांगी जात असते ना बापा. महिन्याच्या महिन्यात जाते ते. जेवढे पैसे येते ना तिला ते लाडक्या बहिणीचे सारे त्या ब्युटी पार्लर वालीच नेऊन देते. ते बिल्डिंगावर बिल्डिंग बांधून राहिली म्हटलं. आता त्या काही तुम्हाला बोलावली येते काय? तुम्ही जाता, तुम्हाला गरज आहे म्हणून तुम्ही जाता तिथं. कधी येईन मग? आता सांगितलं नाही काही येईन काही. आता बाहेर गेलेल्या माणसाची काय गॅरंटी असते कधी येईन ना काय येईन? तर 2 घंटे 3 घंटे लागते द्यायला. आता तिच्यासोबत कोणतं काम पडलं तुला? आता येईनच ना घरी. आतापर्यंत नाही होतं काय काम, आताच पडलं काय बाहेर जायचं? अहो, तिचे भाऊजी आले कोणी घरी, ते विचारून राहिले मला. म्हणते कुठे गेली म्हणे हे. मी म्हटलं आता ते गेली म्हटलं बाई, चप्पल गिप्पल घालून. म्हटलं कुठं गेली ना काय गेली सांगितलंच नाही काही, तर मी काय सांगू बाई त्याला. दुसऱ्याची पोरगी वागवणं म्हणजे जबाबदारीच आहे ना. बाई बहीण होई म्हणून काय झालं बापा? काही अंगावर आपद आली तर मग हेच होते ना. कायची आपद येते व? कायची आपद येते? एवढी साजरी पोरगी आहे ती. हा, काही आपली लावत बसतं. हे आली म्हणजे तिला म्हणतो बापा तू तुझ्या गावाला चालली जाय म्हणून. हा, इथं काही आमच्यावर आपद आणू नको म्हणून. इकडे तिकडे हिंडण निरी. आता लग्न आहे घरी, लग्न आहे तर हिंडणच आता इकडे तिकडे. काय समजतं होती तिला? तुझी बहीण होई ना ते, दुसरी कोणी होई काय ते? आणि लहानशी आहे काय ते? चालली जाईन कुठं? अव कुठंच नाही जाते पोरगी, समजदार आहे. तू तुझ्या मनाला समजव जराशी. काही कुठंच नाही जाते. तुला सांगितलं ना मी, राहू दे तिला इथं. कायले तूच म्हणतं कोणासोबत गेली नाही पाहिजे, तूच म्हणतं का? आता काय बोलायला लावतो तुम्हाला फालतू जया? तुम्हाला काय माहित आहे? तुम्हाला बहीण आहे काय? हा, तुम्हाला बहीण असती लहान तर समजलं असतं तुम्हाला कसं राहते लहान बहिणीला सांभाळणं म्हणून. मोठी जबाबदारी आहे ती. इथं आली तेव्हापासून नाहकच बोलावलं बापा मी तिला इथं. मला बहीण नाही आहे पण पोरगी नाही काय? एवढी मोठी बरोबरीची पोरगी होऊन राहिली. मला नाही का चिंता? त्या बहिणीपेक्षा जास्त तर पोरीची चिंता येते. बहिणीची तरी जबाबदारी मायबापावर आहे, पण पोरीची चिंता तर स्वतःवरच राहते ना. आली पोरगी? मीरा आलीच नाही काय अजून? नाही ना, याचीच ताई अजून. आता 2 घंटे झाले तिला झाले. येईन ना. कुठं जाणार आहे? घरीच येते त्या दोघी जणी. असं डोक्यावर बसून ठेवलाय ना तुम्ही पोरीले. येते, गेली तर गेली, आली तर आली. हा, काय वयाने जाई पोरगी अशा ना. मी तरी माझ्या बहिणीची चिंता करून राहिली, तुम्हाला तर पोरीची जराशी फिकर नाही आहे. गेली तर गेली म्हणता. 2 घंटे झाले तरी फिकर नाही आहे बापा तुम्हाला पोरीची. जया बोलत नाही म्हणून याचा फायदा नको घेऊ तू. का बा आपली जाऊ बोलून नाही राहिली? मी ते असं प्रेमानं घेतो म्हटलं. तू अरेरावी दाखवतो नेहमी. हा, माझ्या पोरीविषयी अशी बोलजो नको. मी तुला किती डाव सांगतो. माझ्या पोरीत आणि बाकीच्या पोरीत जमीन आसमानचा फरक आहे. माझी पोरगी कोणाच्या लेण्या देण्यात नाही आहे.
आज पहिल्यांदा गेली म्हटलं ते ब्युटी पार्लरमध्ये. गेली काय, कधी पाहिलं काय त्या तिले? एवढ्याची एवढी झाली तर हा. ते आता सगळे आपले बहीण भाऊ म्हणून राहिले, जाय चेहरा बदलून आण थोडासा, म्हणून गेली म्हटलं ते, नाही तर ते जात नाही होती. आमची पोरगी त्याच्यातली आहेच नाही. काकू असून पोरीला असं बोलणं शोभत नाही म्हटलं. मी काय बोलून राहिली अशी? कोणतं वाईट बोलली मी? असं आहे, तुम्हाला काही बोललं तर बातच होते बापा. आता बरं झालं पोरीचं लग्न जुळलं म्हणून. लयच घमंडात आले तुम्ही तर, पोरगी चांगल्या घरी पडली तर. कोणाला सांगून राहिली हो तू घमंडाच्या गोष्टी? हा, घमंड होय म्हणते काय आले म्हणजे? मग लग्न जुळलं पोरीचं तर तिला कुठं पाठवणार नाही काय? काही देऊन घेऊन नाही देणार काय तिले? का काही करू नाही देणार? घरात बांधून ठेवू काय तिले तिचं लग्न जुळलं तर आता? मी काय म्हणतो बापा, तुम्ही बांधून ठेवा म्हणून. तुमची पोरगी तुम्ही काही करू शकता. माझ्या पोरीवर वेळ येईन तेव्हा मी पाहून घेईन. काहीच नाही, आपल्यावर वेळ आली म्हणजे ना सारेले डोळ्याला आसू येत असते आपल्या डोळ्याचे. हा, दुसऱ्याच्या वेळेसच येते म्हटलं एवढं गोष्टी करणं, स्वतःच्या वेळेस नाही येत एवढ्या गोष्टी. तुम्ही कशा आले मग? तुम्हाला तर म्हटलं होतं येऊ नका म्हणून, आराम करा म्हणून घरी. मी याच्यासाठीच तर आलो, तू काय काय बोलतो म्हणून पाहासाठी. मला माहित आहे तुझ्या तोंडाचा पट्टा चालते म्हणून जास्त, त्याच्यासाठी चाललो मी. का काही ना काही तर तुझ्या काही ना काही आहे प्लॅनिंग तुझी बोलायची. तर काय गलत बोलून राहिली मी? हा, आपल्याच्या पोरीला येईन सोबत पाठवायची काय गरज होती त्याच्या पोरीच्या? हा, एकटी जात होती, नाही तर स्वतः जायला पाहिजे होतं. माय असून काय गरज आहे दुसऱ्याला पाठवायची? आता तिकडल्या तिकडे जर काही झालं, माझ्या बहिणीले नेलं कोण का ते चालली गेली कोणासोबत, तर मग ते कशी जाईन कोणासोबत? तिचं गाव ओळखीच आहे काय हे? अनोळखी लोकांसोबत जाईन काय ते? हा, तुझी बहीण असेल मग तशी, म्हणूनच जाईन काही लोकांसोबत. ते मीराची नाही गोष्ट करून राहिलो आम्ही. हा, तिच्याबरोबर आम्हाला गॅरंटी आहे का आमची पोरगी अशी नाही करू शकत म्हणून. अशीच बोलते बापूजी, हे नेहमीच जायचं. जेव्हा येते ना त्याच्या तोंडातून कधी चांगले शब्द निघतच नाही, असेच शब्द निघते. आता तुम्ही सांगा, आता ते पोरगी चांगली आहे म्हटलं, काय झालं तिले? हे स्वतःहून स्वतःच्या बहिणीची बदनामी करते म्हटलं. बरोबर आहे का हिचं हे बोलणं? काय करता वहिनी आता? मी तर पागल होऊन गेलो हिच्या स्वभावाले, खरंच त्रास झालो. पण आता काय करू शकतो? आता इलाज नाही आहे म्हणून सांगा. इले मी असं बोलायसाठी नाही पाठवलं का इथं? कुठं गेली एवढं विचारून ये म्हटलं, फक्त असंच म्हटलं. काय सांगा हिची बहिणीले अशीच बोलते हे? नसून सांगितलं तिनं चालली गेली चुपचाप. बापूजी इथून सगळं सांगून गेली म्हटलं, ते सांगून गेली, बोलून गेली. हा, बसली किती वेळ? हिचं मीराची तयारी व्हायची होती तर किती वेळ बसली ते? बरं जाऊ द्या ते. त्या गंगाराम भाऊच्या घरची पत्रिका आली काय ते सुद्धा कर तुले? असे आहे दादा तुम्ही, अशा गोष्टी ताळखता आणता. आता मी बोलून राहिलो ना तिले, तर तुम्हाला माहित आहे आता ह्या बोलून जास्त वाढन म्हणून. तर आता गोष्ट अडवली तुम्ही इथं. अरे नाही रे बा सुधाकर, मला तो भेटला आता आलो की नाही मी तिकून, तर मला म्हणे पत्रिका आली काय म्हणे तुम्हाला म्हणे. तर मी म्हटलं नाही गड्या पत्रिका तर नाही आली म्हटलं मला अजून, म्हणूनच विचारून राहिलो मी. तुम्ही पत्रिकेची गोष्ट करून राहिले, मला तर हेच नाही माहित का त्याच्या पोरीचं लग्न जुळलं म्हणून. बापा लग्न जुळून तर 7 महिने झाले आता. आता थोडी जुळलं ते स्वतःच्या मनानंच केलं ते पोरीनं. पण पोरगं गिरगं चांगलं आहे, चांगल्या घरी पडली पोरगी. तर तो म्हणे पत्रिका देतो म्हणे मी. तर आज त्यानं विचारलं मला पत्रिका आली काय? मी म्हटलं मला काही माहित नाही बा म्हटलं, अजून आली का नाही आली मी घरीच नव्हतो म्हटलं. येईन ना मग, असं होईन काय ते बहुपत्रिकाने दिन म्हणून तुम्हाला? वा पत्रिका तर देणारच आहे. आता शांताराम भाऊच्या घरची नव्हती काय आपल्याला पत्रिका पोरीच्या लग्नाची? मी गेलो नव्हतो काय लग्नाला, तुला म्हटलं होतं चाल म्हणून. तिथं तर मी आलो होतो दादा. मी आता वाढणं गिरणं सगळंच करू लागले हो. आता इच्छा जर आली तर इथे जाऊ. आता गावगाड्याचं काम आहे, जाच लागते. वाजीवा कशी गोष्ट करतो जाच लागत असते. आज आपण त्याच्या कामात पडतो, उद्या ते आपल्या कामात पडणच ना. मांडणं मग चहा मांडणं. आता सुद्धा हे इथं मान चहा. दादा आता चहा नाही पित मी, आता जातो घरी. चाल ना, आता इथंच उभी राहतं काय? आता अजून काही राहिलं काय बोलायचं बाकी? राहिलं असं तर सांगून द्या, आता माझ्यासमोर बोलून घे काय बोलायचं इथं. नाही काही नाही बोलायचं आहे आता, चला ना. येतो दादा मग. हो ये. भल्ली बदमाश आहे. हा, नवरा आला तर शब्द नाही निघाला हिच्या तोंडातून. आणि आतापर्यंत कशी बोलून राहिली होती, जसं काही मोकाटच सोडला इले. हा, नवरा मागं ये तर कशी तत पप्पा करून राहिली होती. तू काही बोलून राहिली तिथे एवढं? एकाची चूक असते काय? दोन्ही माणसाची चूक राहते बोलायच्या बाबतीत. मी काय बोलली होती तिले? तेच माय पोरीले म्हणून राहिली काहीची काही. बरं स्वतःच्या बहिणीला तर म्हणते, आपल्या पोरीलाही म्हणते. हा, म्हणजे काय तिले काय मोकाट सोडलाय का सगळ्या गोष्टीसाठी? कोणाला काही बोलत बस का? तिले अधिकार दिलाय? एवढा अधिकार कोण दिला तिले कोणाला काही बोलायचा? आता कसं आहे, एखाद्या माणसाला सवय असते. तुम्ही काही बोला, चांगलं बोला वाईट बोला, तो बोलन म्हणजे बोलन. तशी सवय तिला पडली आहे. काय करतात आताची सवय काय? ते जमाना चालला आता, आपण पाहून राहिलो तिला, वैकून राहिलो. बोलायला म्हणून नाही करत अशा माणसासोबत, पण काय करतात बोला लागते. जाऊ देत जाय, चालू देत जाय. आपल्या घरी काही लय नाही आहे, एकटीच पोरगी आहे, लग्न झालं तर ती त्याच्याच आहे मग 2 लेकरं, त्याच्यासाठीच करणं आहे आपल्याला. कायले करावं लागते आपल्याला त्याच्या पोरासाठी? आपल्याला पोरगी नाही काय? पोरगी म्हणजे काय लेकरू नाही होय काय? पोरगच म्हणजे होय काय सारं? हा, आणि तुमचं कोणतं नाव चालवणार आहे? तू त्याच्या बापाचं नाव चालवण. हा, जे द्यायचं आहे, घ्यायचं आहे, करायचं आहे ते करा. पण तुम्ही म्हणाल का सारं मी त्याच्या पोराचं नावानं करून देतो? उद्या चालून आपल्याला पोरगी आहे, आपल्या पोरीचं काय होते काय नाही, कमी होते जास्त होते, पटते नाही पटत, पोरीला तर काही ना काही लागणार ना. कायले काही नाही द्या लागत, ते घर नाही द्या लागत आणि वावर नाही द्या लागत. चुपचाप राहू दे जाते. इथं पडलं इथं राहीन. तिले जेव्हा वाटन का आपल्याला नाही करायचं आहे तर ते दिन त्याले, नाही तर मग तिचे लेकरं खाईन. आता तो चांगला आहे तुमचा भाऊ सुधाकर, त्याची मदत करा तुम्ही. तुम्हाला जेवढी करायची आहे तेवढी, मी म्हणत नाही ना. पण आपण जेव्हा नाही राहू जगात तर त्याचं पोरगं करणंच आपल्या पोरीचं काय गॅरंटी आहे काय? लिहून देईन काय तो आपल्याला?
हा मग आपण सारं सारं त्याच्या पोराला देऊन देऊ आणि आपल्या पोरीले काय करू सांग ना. हा ठीक आहे, आता जवळ चांगला आहे आणि समोर चालून कोणाले माहित कोणाचं काय होत असते म्हणून म्हणून म्हणतो का अशी घाई नका करू. काय म्हणते थोडंसं शांत डोक्यानं विचार करा म्हटलं. पाहू करू विचार त्या गोष्टीचा. आताच काही चाललो नाही आपण. हा इथं तर घटका भरायचा भरोसा नाही आहे माणसाचा आणि आताच काही चाललो नाही म्हणता का. तुम्हाला काय ठरवून जाण काय तुम्ही मी ह्या दिवशी जाईन म्हणून. तर मी गेल्यावर तू राहशील ना, तू कर्ज ना मग बरोबर तुला काय करायचं आहे तर. मी तर तसंच करणार आहे. तुम्ही गेल्यावर मी असंच करतो. मला नाही एवढा लोभ. तुम्हाला लय लोभ आहे होती भावाच्या पोराचा. भल्लाच करून तो तुमच्यासाठी माहीतच पडते किती करते तर. मला नाही आवडत असं उपट बोलणं. उपट बोलता तुम्ही कधी कधी. आता मी कायले बा उपट बोललो सरक्यानं म्हणून राहिलो. आता आपलं पहिलेपासून असंच ठरलं होतं ना. आता एकटीच पोरगी आहे बा आपल्याला, तर उद्या चालून आपण त्याच्या पोराला देऊन देऊ सगळं. म्हटलं होतं देऊन देऊ, पण ह्या बाईचा स्वभाव पाहू ना मला विचार येते. हे जर चांगली राहिली असती हा तर मला समजलं असतं का हे माझ्या पोरीचं करू शकते. उद्या जर मी नाही राहिली म्हटलं जगात, मी मोठीच आहे हिच्यापेक्षा, मीच पहिले जाईन ना. मी जर नाही राहिली उद्या जगात तर खरंच हिच्या लेकरीले करू देते माझ्या पोरीचं. माणसाची कुठं चालत असते. माणूस तर बिचार बाहेरचा राहते. काका करण बाहेरल्या बाहेर जे करायचं आहे ते घरात चालन काय त्याची. आणि लेकरन बायको एक ऐकून झाल्यावर खरंच चालते का त्या माणसाची. मग माझी पोरगी काय करण, रस्त्यावर फिरत जाईन काय मग. आता नाही पाहिलं काय हा, फक्त पाहुणे चालले पोरीले पाहाले तर तिनं जुनी साडी दिली म्हटलं टाकलेली माझ्या पोरीले घालाले. दिल्ली काय एखादी नवीन साडी नव्हती आपली परिस्थिती म्हणून जाय बाई मांग काकूले. तर काकूनं काय केलं, अशी साडी दिली म्हटलं माझ्या पोरीले. अन तिच्या इथं काय ते थोडेसे पोहेनं हे नाश्ताच बनवला तर पुरे भांडे मायाकून घासून घेतले म्हटलं तिनं. पाहिलं ना तुम्ही. मग याच्याहूनच अंदाज बांधा ना. आताच अशी वागते ती बाई तर समोर काय करत जाईन. नाही मी माझ्या पोरीले एकटीले तिच्या पायावर उभं ठेवतो, काही गरज नाही आहे त्याची. ते जर नाही आले नाही केलं तर माझी पोरगी येत जाईन, तिला वाटत जाईन तर राहत जाईन इथं. ते मायबापाची आठवण म्हणून ह्या घरात आणि जात जाईन इथून. ठीक आहे कर, तुझ्या मनानं कर, तुला जसं पटते तसं कर. बघा आता कसं झालं लोक. आवडला का? आवडला असेल तरच हो म्हणा. बापरे मीरा किती मस्त दिसत राहिली तू आता. खरंच ते केस बदलले पण बाई. तुम्ही काय लावलं मॅडम याले? मी काहीच नाही लावलं त्याला. तिला सांगितलं होतं की असे करून देऊ का केस तुझे. तिला मी पिक दाखवले आता ते म्हणे हो म्हणे असे करून द्या म्हणे दीदी छान दिसतात म्हणे. म्हणून मग मी तसे करून दिले तिचे केस. ते हेअर स्पा वगैरे केलं ना तिचं आणि थोडंसं ते कलंबेट वगैरे लावलं तिच्या स्किनला सूट होईल असं. तर आता छान दिसत आहे ती. खरंच पण खूपच मस्त दिसून राहिली मॅडम ते. आवडली मला. एक नंबर दिसून राहिली. मीरा तुला कशी दिसून राहिली आरशात पाहिलं ना ते? ताई मला तर खरंच चांगली वाटून राहिली मी पहिलेपेक्षा. पहिले तरी खूपच पांढरी पांढरी दिसत होती ना मी. मला मेकअपही करायला आवडत नाही होतं असं पांढरे दिसत. हो ना पाय बरं किती बदलली. खूपच मस्त दिसून राहिली आता. तर याई म्हणून मग मीरा आलीच नाही म्हणून घरी. बघून घ्या जर हिला आवडलं नाही समजा हिच्या घरच्यांना आणि त्यांनी जर म्हटलं की आवडलं नाही तर 15 दिवस तरी हा लुक राहू द्यायचा आणि त्याच्यानंतर मग माझ्याकडे याचं मी चेंज करून देईन. पण काही गरजच नाही आहे ना. किती चांगली दिसून राहिली ते. अशी तर दिसतही नाही होती. का ताई मला एकच विचार पडला आता का मला पसंत त्या रूपावर केलं होतं आणि आता तेले अशी दिसन मी तर आवडन का नाही आवडन मग. अहो तेले अजून आवडतं. तू पाहिजे तर घरी याच्यापेक्षा चांगली आवडतं तू तेले. ते म्हणून खरंच मला पोरगी बदलली तर लयच चांगलं झालं म्हणून. मॅडम धन्यवाद तुमचे. तुम्ही हे मेकओव्हर करून दिले ना तर खरंच धन्यवाद तुमचे. किती रुपये झाले म्हटलं तुम्ही? आधीच तर सांगितलं का तुला मी 1500 होतात म्हणून. देऊन टाक 1500 रुपये. 1500च घेते मी, त्याच्यावर नाही घेत. आणि खूप कमी रेट पण नाही माझे. हो आणि बघ आपण सगळंच काही केलं ना त्यात. आपले बॅग्स आले हातापायाचे, थ्रेडिंग पण आलं, हेअर स्पा आलं, ते कलर बेट केला आपण डोक्याला ते पण आलं, चेहऱ्याला लुक दिला तो पण आला. एवढं सगळं केलं तर 1500 खूप जास्त नाही झाले काही. हो ताई ठीक आहे. ठीक आहे ना काही हरकत नाहीये. मी तुम्हाला काही म्हटलं का पैशाबद्दल. फक्त तुम्हाला एवढंच म्हटलं की मला फक्त व्यवस्थित करून द्या. नाही तर मग मी दिसतो त्याच्यापेक्षा बेकार नाही दिसली पाहिजे. नाही ग बाई तू नाही म्हटलं काही पण इतर कस्टमर येतात ना. ताई तुम्ही माझं असंच बिघडून टाकलं. ताई माझं तुम्ही असं केलं. याचे कमी घ्या त्याचे कमी घ्या. शेवटी असे करतात. सुरुवातीला येतात एन्जॉय करतात ते पण शेवटी ना पैसे देण्याच्या वेळेस खूपच घनघन करतात. मग नाही ताई मी नाही करत घनघन तुम्हाला. आमचं कसं आम्ही जास्त काही श्रीमंत लोक आहे नाही गरीबच आहे. पण आम्हाला मनासारखं काही झालं तर आम्ही आनंदाने पैसेही देऊन देतो. म्हणूनच मी तुझं खूप मन लावून काम केलं म्हटलं. मला वाटलं मुलगी चांगली आहे बिलकुलही तू घनघन केलं नाही कोणा गोष्टीला. तर असं करा की तसं करा. मला वाटतं तू पहिल्यांदाच गेली पार्लर मध्ये हो ना? हो ताई मी पहिल्यांदाच आली. आता माझं जेमतेम शिक्षण चालू होतं ना. या वर्षी मी सेकंड इयरला होती. तर 12वी झालं माझं आणि मग मी जाईन म्हटलं तर गेलीच नाही थ्रेडिंग करायला. मला कोणी सापडलंही नाही. मग मी एकटी कुठंच गेलीच नाही आईच्या शिवाय. आता मग लग्न जुळलं. मग ह्या ताई आल्या की नाही ताईच्या यानं मी आली इथपर्यंत. अच्छा ताई कोण आहे मग? तुमची बहीण नाही आहे का? नाही मी बहीण नाही. हिच्या काकूची बहीण आहे. काकू आहे की नाही हिची तर हिच्या काकूची मी बहीण आहे. अच्छा म्हणजे तुम्ही हिच्या काकूची बहीण म्हणजे काकूच झाल्या मग. पण बरोबर आहे काकू कसं म्हणणार. ताई ठीक आहे नाही का? हो बरोबर आहे.
चांगलं आहे, चांगलं केलं तुम्ही पण. नाही नाही, मी ताईच म्हणते त्यांना. त्या ताईचे की खूप असं वय नाही आहे ना, माझ्यापेक्षा मोठा आहे म्हणा. तर ते ताईचं आता म्हणजे म्हणजे माझ्यापेक्षा मोठाच आहे तरी. मग तुमचं लग्न झालं का ताई, की व्हायचंच आहे? व्हायचंच आहे अजून. आता पाहून राहिलो होतं पोरं. हिच्यासाठी जे पोरगं पाहिलं ना, ते माझ्यासाठी म्हटलं होतं. पण मग त्या पोराला हेच पसंत होती की नाही, तर त्या पोरानं नकारच दिला. नाही म्हणे तेच पोरगी पसंत आहे म्हणे. हो बापरे, म्हणजे हिचा असा लुक बघून पण त्या मुलाने हिला हो म्हटलं आणि तुम्हाला नकार दिला. तुम्ही तर सुंदरच होते हिच्यापेक्षा. म्हणजे हो, मीरा वाईट नको वाटून घेऊ, पण मी म्हणजे मला ना थोडं डायरेक्टच बोलण्याची सवय आहे, त्याच्यामुळे म्हणत आहे मी. तर खरंच आता जो लुक आहे ना तुझा, या लुक पेक्षा तो लुक थोडा वेगळाच होता, त्याच्यामुळे म्हणत आहे मी. माहित आहे ताई मला, 4-5 पोरांना मला नकार देऊन गेले म्हटलं. नाहीच म्हणे, म्हणे पोरगी खूपच पांढरी आहे म्हणे. म्हणूनच तर आम्ही मग हे चेंज करायला आलो ना. म्हणजे लग्नात असं नाही म्हटलं पाहिजे लोकांना का नवरी तर विचित्रच आहे बा, चांगलीच नाही आणली, म्हणून म्हणून मग हे करायला आलो. आणि त्या पोरानं मला एका झटक्यातच पसंत केलं ताई. मुलगा चांगला आहे ग, मग एकदम चांगला आहे मग मुलगा. त्याला माहित आहे त्याला रूपाची गरज नाहीये, त्याने मनाची सुंदरता ओळखली त्या मुलाने, म्हणून म्हणून त्याला तू आवडली. आणि खरोखर तो समजदार निघाला. हा, पोराचं वय जास्त आहे ना ताई. पोराचं म्हणजे 35 वर्ष आहे, हिचं 23 वर्ष आहे. तर फरक पडला की नाही. आणि मी 30 वर्षाची आहे. तर मी म्हटलं मग माझी बहीण म्हणे 30 वर्षाची तू म्हणे, 35 वर्षाचा तो म्हणे, असं म्हणे बरोबर होऊन जाते म्हणे. हिचं कसं म्हणे हे थोडीशी लहान पडते म्हणे जास्त, म्हणून मग माझ्यासाठी म्हटलं ते पोरग. मग मी इथं आली, सगळ्या तयारीत होती. तर मग ते पोरगा आलं का नाही पाहायसाठी, तर त्यानं सप्पा नकार दिला. मला पाहिलंही नाही, अशी नजरेवर नजर टाकली थोडीशी आणि बस. मी म्हणे पाहतही नाही, बसलेही नाही खाली, काहीच नाही. डायरेक्ट हिच्या घरी गेली, हिच्यासोबत बोलले करायचं आहे की नाही करायचं आहे म्हणे. नाही तर म्हणे मी लग्नच नाही करत म्हणे, तू जर नाही म्हटलं तर. इलं म्हणे स्पष्ट. मग झालं, हिनं हाऊस म्हणून दिलं. हिनं हाव म्हटलं, झालं. मग तसं याचं लग्न पहिलेच पक्क झालं होतं, जुळलं होतं. हो का, बापरे, खूपच भाग्यवान आहे ग तू तर. आणि नशीब मुलगा पण खूपच चांगला आहे. माहित नाही ताई, आता तर सध्या चांगला आहे, समोर चालून माहित नाही बा आता काय होते ना काय नाही. नाही ग, चांगला माणूस सुरुवातीला ओळखायला येत असते. नाही तर तू सांग मला, तुला बघून गेले, तुझ्याशी फायनल झाली आणि हिला बघितलं, हिला तर कोणता पण मुलगा म्हणजे होच म्हणणार नाही, म्हणणार नाही. आता तर तुला कोणताही मुलगा हो म्हणते. पण जसं आधीच्या याच्यावर म्हणत आहे मी, तर ते कसं खूपच पांढरं होते ना. लोकांना कसं खूप पांढरं पण नाही आवडत आणि खूप काळं पण नाही आवडत. तर ही बरोबर होती. तर मग हिला त्यांनी नाही म्हटलं, तुला हो म्हटलं. किती चांगला मुलगा असणार तो. हा ताई, चांगलंच आहे ते. ताई, फोन पे आहे ना तुमचं? हो हो, स्कॅनर आहे ना, स्कॅनरवर पे करून टाकते. बघ तिथे स्कॅनर लागलेला आहे, तिथेच करून टाकते. हो हो, ठीक आहे ताई, चाल ना मग. तिथं भिंतीवर स्कॅनर आहे, म्हणजे तिथं स्कॅन करून टाकू पैसे आणि निघून जाऊ तिकडच्या तिकडे. हो हो, चल ना येतो ताई, मग भेटू आता समोर जेव्हा येऊ तेव्हा. हो हो, या तुम्हाला जेव्हा वाटते तेव्हा या. ताई, मी माझं लग्न झालं म्हणजे पुढच्या वेळेस अजून येईन तुमच्या जवळ, म्हणजे रूप बदलासाठी, असंच करायसाठी मेकअप. हो हो, नक्की आहे. अगं, हिचं नाव काय आहे ग? यांचं नाव शुभांगी आहे. अगं शुभांगी, मी काय म्हणते, माझा भाऊ आहे ग लग्नाचा, तर जमणार का तुला? बघ, तो पण 36-37 वर्षाचा झाला, पण आता त्याला मुलीच नाही मिळत आहे का चांगल्या. ताई, पण वय जास्त नाही होत काय थोडंसं? आता थोडं कमी जास्त तर होणार ना ग. प्रॉपर्टी पण आहे ना मग त्याच्याकडे, भरपूर प्रॉपर्टी आहे. बघ तू, तुला जर जमलं तर घरी वगैरे विचारून. हो विचारून पाय तुम्ही. मीरा, चाल ना. येतो ताई. हो हो, या. सुंदरसाठी बघू काही ना, चांगली आहे काय पोरगी, विचारून पाहिन मी त्याला. तसा मी हिचा फोटो घेतलाच आहे लपून, त्याला दाखवून पाहिन. अरे माझी पोरगी चांगली वाटते काय, त्याला जर हो म्हटलं तर मग हिला फोन करायला बरं होते. नंबर तर आहेच तिच्या जवळ. मीरा, तू की सांगूच नको तू यायले तर मी मीरा आहे म्हणून, माहितच पडते ओळखते काय तर. ताई, कशा बोलता तुम्ही? बाई, मला ओळखणार नाही का? आई वे ना ते, कोणी ओळखो का नाही ओळखो जगात, पण आई पहिले ओळखते लेकराले. असं होऊ नाही शकत. आणि मी कपडे तर तेच घालून गेली, आईच्या समोर नाही गेली काय ड्रेस घालून. तिला माहित नाही का मी कोणते कपडे घातले आहे म्हणून. आपण चेहरा बदलला ना तुझ्या. चेहरा बदलला म्हणून काय झालं ताई? बोलणं तर तेच आहे. बोलली चालू आहे तू. आतापर्यंत थोडासा वेगळा आवाज येऊन राहिला होता, आताच्या आता घरी येत आवाजही बदलून टाकला. अहो ताई, गळा खराब झाला ना माया. खरंच मला सर्दी झाली आहे, 2 दिवस झाले. त्या सर्दीच्या आहे ना आवाज अशीच होऊन राहिले. कधी चांगला येते, कधी रात येते, कधी बेकार येते, कधी कसा येते. अरे बाई शुभांगी, हे पोरगी कोण आहे? कोण पाहुणी ना बेटी आहे? हे माझी मैत्रीण आहे ना, मैत्रीण आहे माझी गावची. ते आली इथं, मला म्हणे गावाला नाही येत काय म्हणे. असं मग बसा ना बाई घरात. आपली हे मीराला कुठे ठेवलं? येते ना, मीरा येते. मीरा याची, मीराचीच वाट पाहून राहिलो आम्ही. असं ठीक आहे. बसा मग तुम्ही, या तुम्ही बाहेर चाललो जरा. असं हा ठीक आहे. काय नाव बे तुझं? कोणाने नाव विचार तिकडे हे माणूस? हा, कोण पोरगी? अमाय, हे तर मीरा होय. काय बहाड्यासारखे नाव विचारून राहिले होत्या पोरीले? हा, त्या पोरीले ओळखून नाही राहिले तुम्ही? नाव म्हणजे आता पाहिलंच नाही कधी त्या पोरीला, तर मला कसं माहित राहील त्या पोरीचं नाव?
मग नाव विचारणं काही गुन्हा आहे का बा? काय पाहिलंच नाही म्हणता मीराबाई ना ते ओळखायला येऊन राहिली का तुम्हाला स्वतःची पोरगी? बाई मीरा, बाबासमोर अशी खोटी बोलून राहिली काय? बाबा तुम्ही मला ओळखून नाही राहिले ना. मला भला असं येऊन राहिलं अंदरच्या अंदर. मला असं वाटलं की बाबा मला ओळखून पाहिलं बरोबर. पण तुम्ही शुभांगी ताईला विचारून राहिले कोण म्हणजे पोरगी. अरे मला ओळखायलाच नाही आली ना. चेहरा कसा बदलला बेटा एकदम. अलगच झालं आता. बाबा यालेच तर म्हणते मग ब्युटी पार्लरचा कमाल. कशी दिसून राहिली बाबा मी? आई तू सांग कशी दिसून राहिली मी? मस्त दिसून राहिली बाई पहिल्यापेक्षा. खरंच पहिल्याच्या चेहऱ्यात ना आताच्या चेहऱ्यात लयच फरक पडला. आता आपले बहीण भाऊ सांगन बाई कशी दिसून राहिली तर. आता त्याला तू पहिले नाही आवडे, पण आता काय मी बाबा आता आवडतं का नाही आवडत तर विचार तू सगळेले. आई आपल्या बहीण भावाला आवडणच नाही आता. खरंच आवडन. पहिले तर मी माझ्या स्वतःलाच नाही आवड. चांगलीच नाही दिसो मला मी. पण काय करतं? आई मला कधी पावडर नाही लावायला भेटलं हो एवढ्या वर्षात. आता मी इतकं पावडर लावून म्हटलं का खूप पावडर लावून केला तुम्ही. लावजो बाबा कितीक लावतं तर. का काकू आणलं का नाही तुमच्या पोरीला तयार करून मस्त? हो बाई आणलं खरंच आणलं. आता त्या पाहुण्याला सांग जावं नाही तर काय म्हणून पोरगी कुठं गेली म्हणून. हो ते पोरगी गेली म्हणून नाही तर सोडून दुसरीच आणली म्हणून तुम्ही इथं. मी तर म्हणतो लग्न होईपर्यंत असाच राहू द्यायला पाहिजे होता चेहरा हिचा. अन लग्न झालं तर मग हिला म्हणा लागत तो बाई बदलून घ्या तर तुला बदलायचं आहे तर. कसं आहे त्या माणसाने हिला त्या चेहऱ्यावर पाहिलंय. आता त्याला जर म्हटलं का थोडं चेहरा आणून द्या तर मग कसं करा? हो गड्या मग कसं करा काऊ मी तो चेहरा कुठं टाकला मग? आई किती बुडी आहे व तू. आई मी मुंडकं थोडी कापलं ती ना. मुंडकं तसंच आहे. फक्त हे क्रीम पावडर ते काय काय लावलं ना त्यानं हे चेहरा बदलवला फक्त. केसांची स्टाईल बदलवली, कलर बदलवला आणि हे तोंड बदलवलं असं थोडंसं. चेहरा तोच आहे माझा. हे काही दिवसानं गेलं म्हणजे त्याचा तसाच होते अजून. 15 दिवस महिनाभरानं होऊन जाते अजून जसा तसा. डबल करायला लागते अजून. हा बाई बाई मला असं वाटलं का हे मुंग काढूनच ठेवते आणि दुसरंच बसवते काय. मीरा काय होतंय काय म्हणतो? चाल घरात चाल ना. शरबत गिरबत पिऊ ना आपण करून मस्त आता. नाही माझी बहीण बोंबलून राहिली असेल तिकडे मी जातो आता. मी काय म्हणतो खरंच तू आता लय मस्त दिसून राहिली. उन्हात नको निघू जाता. ऊन राहते का नाही उन्हीत फिरजो नको जास्त. नाही तर आता जशी तू गोरी होती का नाही आता गोरी नाही होशील. आता काळी होऊन जाशील तू. हा मग तुझ्या रूप आपोआपच काळा होऊन जाईल. मग त्याच्यापेक्षा ना आता उन्हीत निघू नको. जसं आहे तसंच राहू दे आता. हा ताई मला उन्हात जायची गरज असतं नाही पडत होती. मी जातच काय उन्हात. पण आपल्याला खरेदी करायला जावं लागेल ना ताई. तर रात्रीच्या टाइमात जाऊ ना आपण. काय आता एवढं उन्हीत आली चालतं. रात्रीच्या टाइमात जाऊ मस्त. आणि काय काय घ्यायचं आहे तर घेऊन घेऊ. हा तसंही होते. तुझी बहीण आली होती बिचारे शुभांगी काय म्हणत हे म्हणे माझ्या बहिणीला तुम्हीच बिघडवलं म्हणे अन असं तसं तिला गावात पाठवायचं आहे आता अशी बोलत जाय बाबा. मी म्हटलं आम्ही काय केलं म्हटलं आम्ही तर चांगलं करायसाठी ठेवलं म्हटलं त्या बहिणीले. तर कुकडच्या कुकडेच बोलले बाई ते. मग आला तुझ्या जवळ तर त्यानं काढली बाई मग तिची साजरी. काय करावं आता तशीच बोलते ते. घरातही तशीच बोलते. बाहेरच नाही तर घरातही बोलते तशीच. तिने किती वेळा म्हणतो ताई अशी नको बोलू तू. अशी बोलता मग ते भाऊजी कधी मारती इले कधी कधी. बोलते तर बोलते पण मारती. मग आपण काय म्हणतो भाऊजीच खराब आहे. पण हे अशी करते नाही दिसूनच नाही पडत तिचं. लय बोलली आहे ना ते. काय करतं बाई आता असंच राहते तिचं येते आणि तळ बोलते. जरासा विचार नाही करत कोण्या गोष्टीचा. आपल्यापेक्षा मोठे आहे का काही आहे कोण्या गोष्टीचं चिंता नसते तिले. काय करू आता मी तिच्या इकडून म्हणजे मला समजतच नाही बहिणीच्या इकडून बोलू का नाही बोलू तेच नाही समजत. नाही मी तशी करते. मला किती बोलली ते लय बोलली. पण मी तिचं आता मनावरच नाही घेतलं. मला विचारलं होती ना मी सांगितलंच नाही तिले कुठं चालली काय चालली काहीच नाही सांगितलं. हो म्हणे ना ते म्हणे तिनं सांगितलं नाही हुंगतलं नाही तुमच्या इशाऱ्यावर नाचून राहिले म्हणे तिले म्हणे कुठं नेता म्हणे मै बहीण बिघडली तर म्हणे मग तुमच्यावर जबाबदारी राहीन असं तसं लय बोले बाबा. तिला म्हणा लागत होतं तुम्ही म्हणा ते म्हणा काऊन म्हणा तिला समजत नाही का माती खाते का म्हणा ते जेवत नाही का म्हणा असं काऊन नाही म्हटलं तुम्ही तिले. माझ्याकडून काही बोलणं नाही झालं बाई तिच्याकडून. मी बोलतच नाही तिच्यासोबत जास्त. काय करतं आपल्याला शेवटी एकाची एक व्हावं लागते. आणि काय करतं बोलून इनमीन आपण 2 घरं आहे इथं. हा 800 पाजारचे सगळे लोक साजरे आहे म्हणून बरं आहे. तशीच करते हो ताई काकू. काय करावं आता. काकू सोबत किती प्रेमाने आपण बोललो ना तर काकू प्रेमाने नाही बोलत. उलटीच बोलते कधी बी. उलटीच आहे ते. उलटीच बोलन ना सारखी कशी बोलन. बरं चल मी जातो घरी. जातो बाई. हो जेवण कर मस्त स्वयंपाक करून ठेवला ना. चल जेवण करायला. नाही आता नाही करत जेवण. आता तिकडेच जातो. तिकडेच जेवतो. पाहतो ते काय बोलते काय नाही तर मग मी गावाला चालली जाईल. थांबणार नाही इथं. अरे बेटा तिच्यासोबत बोलता नुकसान करतं काय स्वतःचं. तुला म्हटलं ना मी इथंच पोरतो पाहतो म्हणून एखादं. काय करता मग आता राहतं मला तिच्या घरातच लागल ना. अन तुमच्या इकडे ते मला राहू देणार नाही. त्याच्यापेक्षा मी घरी जातो. जेव्हा पोरगं गिरगं कोणी येत जाईल पाहुणे घेऊन येतं मला बोलावून घेत जा. येऊन जात जाईल मी. काय माझ्या लग्नासाठी नाही थांबत काय पाहतो ना आता माझ्या बहिणीचा काय ताल आहे तो पाहतो बाई. ताल जर चांगला असेल तर थांबत. भाऊजी पाहिजे घरात. भाऊजी जर घरात असेल तर मग सगळं बरोबर होते. भाऊजी असले का ते मला बोलतच नाही काही. हा काका तशी बोलली होती काकू. मग तर ते वागायला भेट नाही फक्त ते त्या काकालाच भेटे. तुमची पोरगी आणून दिली सांभाळा बाबा आता. मीराच आहे बेटा घरात. जेवण करून घे. हा बाबा ठीक आहे.